नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयचा पेपर देऊन बरेचसे दिवस झालेले आहेत. सर्वांना उत्सुकता लागली की नवोदयचा रिझल्ट निकाल कधी आहे. तर निकालाची आपण सर्वांनी प्रतीक्षा करतच आहे. आपण आपल्याला मार्क किती भेटणार आहे त्याचा पण आपण एक अभ्यास केलाच होता. आणि अभ्यास केल्याच्या नंतर तो अभ्यास झाल्याच्या नंतर आपण दुसरी जी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे आपल्याला आता मार्क भेटले. मार्क भेटल्याच्या नंतर आपल्याला एवढं माहीत झालं की आपला मार्क एवढे आहे कॅटेगरीनुसार आणि आपली जी नवोदयला लागण्याची शक्यता आहे ती खूप जास्त आहे. आणि काही जणांना तर एवढं पण माहीत राहते की आता ह्यावेळेस आपला नंबर ठामपणे लागणार. त्या सर्वांचं अभिनंदन. आता सर्वांना आपल्याला उत्सुकता लागली की बाबा आपला नवोदयचा जो निकाल आहे तो आता कधी येणार आहे, कधी येणार आहे. ह्या याची नक्कीच ज्यांना मार्क चांगले भेटलेले आहेत त्या सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तर काळजी करायची गरज नाही, तुमचा नंबर लागणार आहे 100%. ज्यांना ज्यांना चांगलं मार्क भेटलेले आहे तर पण तरी पण एक आपली ओढ राहते की बाबा निकाल कधी येणार आहे. आणि आपल्याला हा निकाल आल्यावर तुम्हाला लगेच एक मेसेज येतो, लक्षात ठेवा की कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा नंबर लागला म्हणून वगैरे. तर एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुमचा जो नंबर आहे तो नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे तो नंबर व्यवस्थित ठेवायचा. नंबर बंद नाही पडू द्यायचा. ठीक आहे, भरपूर गावामध्ये कव्हरेज वगैरे येत नाही, तर कव्हरेज वगैरे जिथे असेल तिथे एक वेळेस तरी जाऊन यायचं आणि अपडेट राहायचं. तुम्हाला निकाल लागला का वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला तर कळतेच, यूट्यूब असो किंवा तुमच्या शाळेच्या संपर्कात राहायचं. आता आपल्याला खात्री जर पडली असेल की आपला नंबर लागण्याची शक्यता, मार्क चांगले भेटलेले तर मोबाईल नंबर ठेवा. डॉक्युमेंट जे मी सांगितले होते, रहिवासी प्रमाणपत्र काढा, कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, ह्या 2-4 गोष्टी काढून घ्या. जर ग्रामीण असेल तर ग्रामीण असल्याचं सर्टिफिकेट काढून घ्या. मागच्या 3 वर्षाच्या 3री 4थी 5वीचं मार्कशीट, 5वीची तरी नाही भेटणार, 3री आणि 4थीची मार्कशीट आधीच तुमच्याजवळ राहू द्या. नसला तर त्याचं आधीच तुमच्या शाळेतल्या टीचर मुख्याध्यापकाशी संपर्क साधून तसं एक डुप्लिकेट भेटून जाईल तुम्हाला असं मार्कशीट, ती तयार ठेवा. कारण 3री 4थी 5वीची आपल्याला इथे मार्कशीट असणे गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर जो मेन आपला मुद्दा आहे की बाबा निकाल कधी लागणार. पहा, निकाल मला वाटते की मार्चच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतात. मार्चचा पहिला आठवडा म्हटलं तर 1, 2, 3 ठीक आहे. 1 तारखेला रविवार आहे, 2 तारखेला होळी आहे, 3 तारखेला रंगपंचमी. पण 3 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत तुमचा निकाल लागण्याची शक्यता मला वाटते. म्हणजे मला तरी वाटते की जो निकाल आहे ठीक आहे 3 मार्च ते 8 मार्च ह्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, अजून काही अपडेट्स जसे येतील तसे मी तुम्हाला सांगेल. पण सध्या तरी अधिकारिक वेबसाईटवर अशी कोणतीही डेट्स दिली नाही. परंतु अजून याला थोडासा वेळ लागतोच. नवोदयला प्रत्येक वेळेस वेळ लागतो याला. तर अंदाजित मला वाटते की ही जी डेट आहे ती 3 मार्च ते 8 मार्चच्या आसपास 2026 याच्या आसपास आपला निकाल लागण्याची शक्यता आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जेवढे पण मार्क ह्यावेळेस पडणार आहे तुम्ही चेक केलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. आणि तर तुमचे मार्क आपण आपले मार्क जेवढे पण मार्क पडले आहेत ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका, ग्रामीण आहे का शहरी टाका, मुलगा आहे का मुलगी, सर्व टाका. ठीक आहे, तर आपल्याला पण कळेल की बाबा आपला नंबर लागण्याची शक्यता आहे की नाही. आणि लागण्याची शक्यता आहे तर म्हणजे एक राहतं ना, कोणीतरी सांगितलं तर चांगलं वाटतं. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहू. पुढचा व्हिडिओ काय अपडेट्स असतात तर नक्कीच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.